गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील बाजारपेठा फुलांनी गजबजल्या आहे। लाडक्या गणरायाच्या नित्यपूजेसाठी हार लागत असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात फुलांना मागणी वाढली आहे। त्यामुळे फुलांना चांगला भाव आला आहे। झेंडू, गुलछडी, गुलाब, शेवंतीची भाव वाढले आहे। या फुलांच्या दरासंदर्भात अधिक माहिती फूल विक्रेते अब्दुल रहमान इनामदार यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे। माझं नाव अब्दुल रहमान इनामदार, न्यू शोभा फ्लावर स्टॉल आसरा चौक। 30 वर्षापासून आपण फुलाचा व्यापार करतो। यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे हाय ते झेंडू खराब झालं आहे, म्हणून चांगल्या झेंडूला यावर्षी चांगला भाव आहे आणि सगळे फुलं यावर्षी महाग आहेत। शेवंती 400 रुपये, 450 रुपये किलो आहे। बटन गुलाब 400, 350 रुपये किलो आहे आणि जास्त करून आपल्या सोलापूरला बेंगळुरूवरून माल येत आहे, त्याच्यामुळे मालाचे यावर्षी भाव जास्त आहे आणि गिऱ्हाईकाचा कल थोडा कमी आहे। 4-5 जण घेणारे गिऱ्हाईक आता 2-3 हारवर काम चालू आहे त्यांचं आणि हे भाव असा गणपती होईपर्यंत महागच राहणार आहे। पहिल्या झेंडूचा भाव 30, 40, 50 पर्यंत होता। आता सध्या झेंडू 100 रुपये किलो चालू आहे बाजारात। गुलाब, साधा गुलाब आपला सांबा गुलाब येत आहे, ते गुलाब 400, 350, 300 रुपये किलो चालू आहे। लाडके बाप्पाचे आगमन झाले असल्याने वाढीव दराने का होईना ग्राहक फुलांची खरेदी करत आहे। पावसामुळे फुलांच्या पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे। तसेच कर्नाटकातील बंगळूर, म्हैसूर येथून फुल बाजारात फुलांची आवक होते। मात्र गणेशोत्सवामुळे फुलांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून फुलांची मागणी दुप्पट झाली असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे फुलांचा भाव वाढला आहे। शेवंती 400 ते 450 रुपये किलो, बटन गुलाब 350 ते 400 रुपये किलो, झेंडू फूल 100 रुपये किलो, तर गुलाब फूल 300 ते 400 रुपये किलो आहे। 4 ते 5 फुलांचा हार घेणारा ग्राहक फुलांच्या दरामुळे 1 ते 2 हार घेत असल्याची माहिती फूल विक्रेत्यांनी दिली आहे। फुलांचा हा दर गणेशोत्सवामध्ये असाच राहणार असल्याची माहिती फूल विक्रेते अब्दुल रहमान यांनी दिली आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।